नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, रेल्वे भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, यमुना पर्यटन ही मराठीमधली पहिली सामाजिक कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली होती? यमुना पर्यटन ही मराठीमधली पहिली सामाजिक कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बाबा पद्मनजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 भारत कृषक समाज या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? भारत कृषक समाज या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर पंजाबराव देशमुख या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 आधुनिक मराठी काव्याचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? आधुनिक मराठी काव्याचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 केशव सूत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 नाबार्ड बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? नाबार्ड या बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1982 मध्ये नाबार्ड या बँकेची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 5 आंतरराष्ट्रीय न्यायालय खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नेदरलँड देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 फकीरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? फकीरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अण्णाभाऊ साठे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 महाराष्ट्राच्या अति दक्षिण सीमेवरून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती आहे? महाराष्ट्राच्या अति दक्षिण सीमेवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तेरेखोल नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्राचा राज्यपक्षी खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्यपक्षी खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हरियाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये जीविताची आणि व्यक्ती स्वातंत्र्याची हमी देण्यात आलेली आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये जीविताची आणि व्यक्ती स्वातंत्र्याची हमीही देण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 21 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मार्गदर्शक तत्वे खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर घेण्यात आलेली आहेत? मार्गदर्शक तत्वे ही खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आयर्लंड देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 नवजवान भारत सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? नवजवान भारत सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भगत सिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 कोणत्या कलमाद्वारे राष्ट्रपती हे वित्त आयोगाची नियुक्ती करतात? खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे राष्ट्रपती हे वित्त आयोगाची नियुक्ती करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 280 नुसार राष्ट्रपती हे वित्त आयोगाची नियुक्ती करतात. प्रश्न क्रमांक 13 भगीरथी व अलकनंदा या दोन नद्यांचा एकत्रित प्रवास खालीलपैकी काय म्हणतात? भगीरथी व अलकनंदा या दोन नद्यांचा एकत्रित प्रवास खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 हत्तीसाठी प्रसिद्ध असलेले पेरियार हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? हत्तीसाठी प्रसिद्ध असलेले पेरियार हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 रबर उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? रबर उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 16 मीना बक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोठे आहे? मीना बक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चेन्नई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 एक्झाम वॉरियर्स हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? एक्झाम वॉरियर्स हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र मोदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 गोसीखुर्द धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी काय म्हणतात? गोसीखुर्द धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इंदिरा सागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 राष्ट्रीय गणित दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? राष्ट्रीय गणित दिवस हा खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 20 नर्मदा नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उगम पावते? नर्मदा ही नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उगम पावते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अमरकंटक या ठिकाणी नर्मदा ही नदी उगम पावते. प्रश्न क्रमांक 22 संदेश वहनासाठी खालीलपैकी कोणत्या थराचा वापर होतो? संदेश वहनासाठी खालीलपैकी कोणत्या थराचा वापर होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आयनांबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारतीय पठारावरील खालीलपैकी कोणती नदी ही सर्वात लांब आहे? भारतीय पठारावरील खालीलपैकी कोणती नदी ही सर्वात लांबीची नदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतामध्ये कोणते पठार हे खनिज संपत्तीचे पठार म्हणून ओळखले जाते? भारतामध्ये कोणते पठार हे खनिज संपत्तीचे पठार म्हणून ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 छोटा नागपूर पठार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते कोणते कलम हे संविधानाचा आत्मा आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते खालीलपैकी कोणते कलम हे संविधानाचा आत्मा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 32 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या चळवळीचे उद्दिष्ट खालीलपैकी काय आहे? ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या चळवळीचे उद्दिष्ट खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मानवी हक्क संरक्षण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 जांभी मृदा सामान्यपणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? जांभी मृदा ही सामान्यपणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पॅथेरा टायग्रिस हे खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे शास्त्रीय नाव आहे? पॅथेरा टायग्रिस हे खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे शास्त्रीय नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वाघ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 आहारामधील ऊर्जेचा प्रमुख स्रोत खालीलपैकी कोणता आहे? आहारामधील ऊर्जेचा प्रमुख स्रोत खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्बोदके या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणता जिल्हा पुणे या प्रशासकीय विभागाचा भाग नाही? खालीलपैकी कोणता जिल्हा हा पुणे या प्रशासकीय विभागाचा भाग नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 पाल हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पाल हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जळगाव जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 समाज स्वास्थ्य हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? समाज स्वास्थ्य हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेले मासिक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रधो कर्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रामध्ये एका वित्तीय वर्षामध्ये ग्रामसभेच्या किमान किती बैठका घेणे बंधनकारक आहे? महाराष्ट्रामध्ये एका वित्तीय वर्षामध्ये ग्रामसभेच्या किमान किती बैठका घेणे हे बंधनकारक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एकूण 6 बैठका घेणे हे बंधनकारक आहे. प्रश्न क्रमांक 34 बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्थापना खालीलपैकी कोणी केली होती?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जगन्नाथ शंकर सेठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 कोणत्या पिगमेंटमुळे फळामध्ये लाल रंग येतो? खालीलपैकी कोणत्या पिगमेंटमुळे फळामध्ये लाल रंग येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अँथ्रोसायनिन या पिगमेंटमुळे फळामध्ये लाल रंग येतो. प्रश्न क्रमांक 36 भारतामध्ये कोणते अंशाचे रेखावृत्त हे प्रमाण रेखावृत्त मानले जाते? भारतामध्ये कोणते अंशाचे रेखावृत्त हे प्रमाण रेखावृत्त आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 राज्यांच्या महाधिवक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? राज्यांच्या महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राज्यपाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना 1935 मध्ये खालीलपैकी कोठे केली होती? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना 1935 मध्ये खालीलपैकी कोठे केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मोझरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 सार्क संघटनेमध्ये खालीलपैकी किती देशांचा समावेश आहे? सार्क संघटनेमध्ये खालीलपैकी किती देशांचा समावेश आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सार्क संघटनेमधून 8 राष्ट्रांचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 40 रयत शिक्षण संस्था यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? रयत शिक्षण संस्था यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कर्मवीर भाऊराव पाटील या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सर्वप्रथम कोणत्या घटनादुरुस्तीने दुरुस्ती केली होती? भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने सर्वप्रथम दुरुस्ती केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 42व्या घटनादुरुस्तीने सर्वप्रथम दुरुस्ती केली होती. प्रश्न क्रमांक 42 हृदयाकडे रक्त वाहून आणणाऱ्या रक्तवाहिनीस खालीलपैकी काय म्हणतात? हृदयाकडे रक्त वाहून आणणाऱ्या रक्तवाहिनीस खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शीर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणता पदार्थ हा चुंबकीय नाही? खालीलपैकी कोणता पदार्थ हा चुंबकीय नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ग्राफाइट या ठिकाणी चुंबकीय पदार्थ नाही. प्रश्न क्रमांक 44 जैविक शास्त्राच्या कोणत्या शाखेमध्ये पेशींचा अभ्यास केला जातो? जैविक शास्त्राच्या खालीलपैकी कोणत्या शाखेमध्ये पेशींचा अभ्यास हा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सायटॉलॉजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वटवाघूळ अंधारामध्ये उडू शकतो याचे कारण त्याच्या पंखामधून खालीलपैकी काय निर्माण होतात? वटवाघूळ हे अंधारामध्ये उडू शकतो कारण त्याच्या पंखामध्ये खालीलपैकी काय निर्माण होतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अल्ट्रासॉनिक लहरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे खालीलपैकी कोण आहेत? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 NK सिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारतामध्ये बहुतांशी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पंचायत समितीचे अंदाजपत्रक खालीलपैकी कोण तयार करतो? पंचायत समितीचे अंदाजपत्रक खालीलपैकी कोण तयार करतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गट विकास अधिकारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 कांद्यामध्ये अन्न हे खालीलपैकी कोणत्या स्वरूपामध्ये साठवले जाते? कांद्यामध्ये अन्न हे खालीलपैकी कोणत्या स्वरूपामध्ये साठवले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कर्बोदके या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 गोबर गॅसमध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो? गोबर गॅसमध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मिथेन वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 खालीलपैकी कोणते शास्त्र हे नैसर्गिक शास्त्र आहे? खालीलपैकी कोणते शास्त्र हे नैसर्गिक शास्त्र आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रसायनशास्त्र या ठिकाणी नैसर्गिक शास्त्र होईल. प्रश्न क्रमांक 52 मानवी किडनीमध्ये सापडणाऱ्या खड्यामध्ये जास्त करून काय असते? मानवी किडनीमध्ये सापडणाऱ्या खड्यामध्ये जास्त करून काय असते?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कॅल्शियम ऑक्झालेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 चिकनगुनिया या भयानक रोगाची साथ पसरवणाऱ्या डास खालीलपैकी कोणता आहे? चिकनगुनिया या भयानक रोगाची साथ पसरवणारा डास खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एडिस इजिप्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 कोणते शहर हे भारतामधील मँचेस्टर होय? खालीलपैकी कोणते शहर हे भारतामधील मँचेस्टर होय? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये समान नागरी कायद्याची तरतूद केलेली आहे? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये समान नागरी कायद्याची तरतूद केलेली आहे? तर आपल्याला या प्रश्नाचे उत्तर नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये समान नागरी कायद्याची तरतूद केलेली आहे ते.